Hello student, I am Prachi. Welcome to this channel. So in this video we see the power electronics MCQs that are very important for the Mahatransco upcoming exam. So in this video we see the all topics, means the basic question also and the numerical based question also. So first question is, silicon diodes are preferred over germanium diodes because these are laser temperature sensitive. Silicon diodes are laser temperature sensitive. Okay, then our next question is, which among the following is a current control device? करंट कंट्रोल डिवाइस कौन सा होता है? मॉसफेट, बीजेटी, आईजीबीटी या जेफेट? सो बीजेटी इज ए करंट कंट्रोल डिवाइस. Then next question is, least distortion in the output of a power amplifier occurs in. least distortion कशामध्ये दिसून येते, कोणत्या पॉवर ॲम्प्लिफायरमध्ये दिसून येते? तर क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास ए बी असे हे त्याचे टाईप असतात ॲम्प्लिफायरचे. आणि तिथे त्याचं एक टेबलमध्ये आपण बघत असतो की जे क्लासेस असतात त्याच्यामध्ये त्याची इफिशियन्सी दिलेली असते, त्याचं डिस्टॉर्शन दिलेलं असतं, त्याची ऑपरेटिंग सायकल दिलेली असते. तर तो जो टेबल आहे तो तुम्ही बघू शकता. आणि काही न्यू टॉपिक किंवा कन्सेप्ट असे छोटे छोटे यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. त्यावरती मी असे टॉपिक्स जे टेबल वगैरे म्हणता येईल ते मी अपलोड करत असते. त्यानंतर जे मी याआधी महाडिस्कॉमचे पेपर ॲनालिसिस घेतले आहेत ते व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. सो इथे काय आहे की लिस्ट डिस्टॉर्शन इन द आउटपुट ऑफ पॉवर ॲम्प्लिफायर ऑकर्स इन. तर लिस्ट डिस्टॉर्शन हे आपल्याला क्लास एमध्ये बघायला मिळतं. सो याचं ऑप्शन आन्सर आहे ऑप्शन ए. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. A 10 volt reference source is designed from a 30 volt supply using a Zener diode and a resistance. The test current of the Zener diode is 20 milliampere. If the supply voltage drops to 20 volt, the Zener current will be. तर आपल्या इथे Zener current करायचं आहे. 10 volt reference source दिलेला आहे from 30 volt supply using a Zener diode and a resistance. The test current of the Zener diode, तिथे टेस्ट करंट दिलेला आहे आणि सप्लाय व्होल्टेज ड्रॉप दिलेला आहे 20 व्होल्ट आणि Zener करंट हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपण आधी सर्किट बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल we draw the circuit. Supply, then resistor, Zener diode, and load. सो इथे आपल्याला रेजिस्टन्स दिलेला आहे 20 milliampere. Sorry, that is the current that is flowing this circuit, that is 20 milliampere. That is the I. Okay. Then there is supply of 30 volt and output voltage, that is the reference source 10 volt. then this is load. अगर आपको ये सर्किट समझ में नहीं आ रहा तो आप एक पेन पेपर लेकर कर बैठिए और वहाँ पे आप ड्रॉ कर लीजिए. सो हम यहाँ पे क्या है कि KVL यूज़ करेंगे. सो हमें पता है KVL क्या होता है. सो व्हेन वी यूज़ KVL इन द फर्स्ट लूप, सो ये कैसा आएगा 30 माइनस, इसे हम IS एंड RS बोल देते हैं. सो IS इंटू RS माइनस 10 इज इक्वल टू 0. 10 हा आहे व्होल्टेज ड्रॉप. सो आपलं इक्वेशन असं तयार होणार. सो त्यावरून आपण RS काढू शकतो. तो काय येणार
30 minus 10 divided by 20 into 10 to the power minus 3, so equal to 1 किलो ओहम. सॉरी, एक मिस्टेक झाली आहे तिथे. 20 आपल्याला व्होल्टेज ड्रॉप 20 घ्यायचा होता. मी डायग्राममध्ये तुम्हाला 10 सांगितलं आहे त्यामुळे. इथे आपल्याला किती घ्यायचं आहे? 20, कारण की व्होल्टेज ड्रॉप आपला 20 आहे. हा व्होल्टेज ड्रॉप. सो आर एस आपण काढला आहे 1 किलो ओहम. ओके. सो या क्वेश्चनमध्ये काय होतं की 30 व्होल्ट हा सप्लाय दिलेला होता आणि त्याच्यापासून हा 20 व्होल्ट हा व्होल्टेज ड्रॉप होणार होता. तर आपण दुसरं सर्किट एक असं बनेल. रेजिस्टन्स आपला आलेला आहे जेनर. सेम सर्किट बनवायचं आहे आपल्याला, बट तिथे आपल्याला सोर्स चेंज करायचा फक्त. दॅट इज इथे घ्यायचं आपल्याला 20 आलेला आहे 1 किलो ओहम. सो इथे आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो KVL. दॅट इज IRS. मी मायनस न घेता इज इक्वल टू डायरेक्ट 10 घेते. ओके. सो यावरून आपण I फाइंड आउट करू शकतो. बिकॉज हा 10 मी का घेतला, कारण की तो रेफरन्स सोर्स होता. सो त्यामुळे मी तिथे 10 घेतला आहे. आणि आता I फाइंड आउट करायचा. RS आपल्याला माहिती आहे. सो काय येणार? 10 डिवायडेड बाय काय आलं होतं 1 किलो ओहम, म्हणजे की 1000 येणार. इथे 0 0 कॅन्सल झाले तर काय येणार? 1/100. सो I किती येणार आपला? 10 मिली ॲम्पियर. सो याचा आन्सर असणार आहे 10 मिली ॲम्पियर. ऑप्शन D इज द करेक्ट आन्सर. दॅट इज द 10 मिली ॲम्पियर. देन नेक्स्ट क्वेश्चन इज forbidden energy gap between valence band and conduction band is least in the case of metals, non-metals, insulator and semiconductors. So forbidden energy gap between valence band and conduction band is least in the case of metals. याचा आन्सर होतो ऑप्शन A. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इट इज अ ट्रायव्हॅलंट डोपिंग एलिमेंट. यामधला ट्रायव्हॅलंट डोपिंग एलिमेंट कोणता आहे? तर ट्रायव्हॅलंट डोपिंग एलिमेंट हा नेहमी एक लक्षात ठेवायचा असतो की बोरॉन हा एक ट्रायव्हॅलंट डोपिंग एलिमेंट आहे. त्यामुळे याचा आन्सर होतो ऑप्शन C. दॅट इज दी 3 नंबरचा याचा ऑप्शन होता. दॅट इज दी बोरॉन. नेक्स्ट क्वेश्चन होता फॉर अ ट्रान्झिस्टर IC इज इक्वल्स टू 25 मिली ॲम्पियर अँड IB इज दी 1 मिली ॲम्पियर. दी व्हॅल्यू ऑफ करंट गेन इज. तर इथे आपल्याला IC IB दिलेला होता आणि आपल्याला करंट गेन फाइंड आउट करायचा होता. सो त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. दॅट इज IC इज इक्वल्स टू दॅट इज IE इज इक्वल्स टू IC प्लस IB. सो आपल्याकडे काय आहे ना की IC पण आहे आणि IB पण आहे. बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? आपल्याला करंट गेन फाइंड आउट करायचा आहे. मी हा फॉर्म्युला इथे यासाठी लिहिला कारण की आपल्याला करंट गेन फाइंड आउट करायचा असतो आणि करंट गेन मीन्स अल्फा. आणि अल्फा कसा फाइंड आउट करायचा असतो? तर अल्फासाठी फॉर्म्युला असतो IC/IE आणि IE हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी मी हा फॉर्म्युला लिहिला आहे. तर IC किती आहे आपल्याकडे? 25 आणि IE किती आहे? तर 25 प्लस 1 म्हणजे 25/26. इतकं सोपं याचा आन्सर आहे. म्हणजे आपल्याला करंट गेन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला अल्फा फाइंड आउट करायचा असतो. सो 25/26 हे याचा आन्सर आहे. सो ऑप्शन A इज दी करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता कन्सिडर द फॉलोइंग सर्किट कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर, कॉमन बेस, इमिटर follower. The correct sequence in increasing input impedance is. इनपुट इम्पिडन्सचा सिक्वेन्स इन्क्रीज होतो आहे तो कसा?
तर इनपुट इम्पिडन्स हा बेस इमिटर कलेक्टर असा वाढत जात असतो, म्हणजे की बेसचा लो, त्यानंतर मीडियम आणि कलेक्टरचा हाय. सो बेस इमिटर अँड इमिटर फॉलोवर, म्हणजे याच्यामधला सिक्वेन्स हा येईल आपला 2 1 3. त्याचा याचा आन्सर येणार आहे ऑप्शन ए, दॅट इज द 2 1 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द कॅरेक्टरिस्टिक्स विच आर नॉट रिलेटेड टू ॲन आयडियल ऑपॅम्प. आयडियल ऑपॅम्पच्या कॅरेक्टरिस्टिक्स रिलेटेबल नाही आहेत असं विचारलेलं आहे. सो व्हेरी लो CMRR, व्हेरी हाय गेन, व्हेरी हाय इनपुट इम्पिडन्स, व्हेरी लो आउटपुट इम्पिडन्स. सो व्हेरी लो CMRR या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत, बिकॉज सो गेन त्याचा हाय असतो, त्याचं इनपुट इम्पिडन्स हे इन्फिनिटी असतं आणि त्याचा आउटपुट इम्पिडन्स हे 0 असतं. त्यामुळे व्हेरी लो CMRR हे त्याचं म्हणजे त्याला कॅरेक्टरिस्टिक्स हे रिलेटेबल नाही आहे. त्यामुळे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हेन अ BJT इज एम्प्लॉयड ॲज अन ॲम्प्लिफायर इट ऑपरेट्स. व्हेन BJT इज एम्प्लॉयड ॲज अन ॲम्प्लिफायर, जेव्हा BJT हा ॲम्प्लिफायरमधून एम्प्लॉयड होतो तेव्हा तो काय म्हणून ऑपरेट होतो किंवा त्याचं कसं असतं हे आपण कॅरेक्टरिस्टिक शिकतो त्याच्यावरती डिपेंड आहे. तर जेव्हा BJT हा ॲम्प्लिफायर म्हणून यूज केला जातो तेव्हा तो ॲक्टिव्ह रिजनमध्ये यूज केला जातो, म्हणजे की तो ओव्हर द ॲक्टिव्ह रिजन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बट त्याचं रिझन असं आहे की इमिटर बेस्ड जंक्शन हे फॉरवर्ड बायसमध्ये असतं आणि कलेक्टर बेस्ड जंक्शन हे रिव्हर्स बायसमध्ये असतं. सो तर याचा आन्सर होतो ओव्हर दी ॲक्टिव्ह रिजन, म्हणजे BJT हा जेव्हा ॲम्प्लिफायर म्हणून यूज होतो त्याचा आन्सर असतं याचा आन्सर होतं ओव्हर दी ॲक्टिव्ह रिजन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, व्हाय इज अ क्रिस्टल ऑसिलेटर इन कम्युनिकेशन सर्किट अँड डिजिटल क्लॉक्स जनरली प्रिफर्ड. क्रिस्टल ऑसिलेटर हा कम्युनिकेशन सर्किट आणि डिजिटल क्लॉक्समध्ये का प्रिफर केला जातो. इट गिव्स हाय आउटपुट व्होल्टेज, इट रिक्वायर्स व्हेरी लो DC सप्लाय व्होल्टेज, द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन रिमेन्स सबस्टेन्शियली कॉन्स्टंट, इट इज चीपर. सो तर हा जो क्रिस्टल ऑसिलेटर आहे तो एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल आउटपुट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि जे की आउटपुट सिग्नल देतं आणि त्यामुळे तो हाय फ्रिक्वेन्सी आपल्याला देतो. सो याचा आन्सर ऑप्शन सी होतं, द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन रिमेन्स सबस्टेन्शियली कॉन्स्टंट. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, देर इज अन इनहरंट शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन इन. इनहरंट शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन हे कशामध्ये बघायला मिळतं. व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टर, करंट सोर्स इन्व्हर्टर, AC व्होल्टेज कंट्रोलर आणि सायक्लो कन्व्हर्टर. देर इज अन इनहरंट शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन इन. देर इज अन इनहरंट शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन इन व्होल्टेज सोर्स इन्व्हर्टर, करंट सोर्स इन्व्हर्टर, AC व्होल्टेज कंट्रोलर अँड सायक्लो कन्व्हर्टर. सो याचा आन्सर आहे करंट सोर्स इन्व्हर्टर, दॅट इज द ऑप्शन 2. So why? Because of its design. Then next question is, an SCR is considered to be semi-controlled device because SCR ला semi-controlled device का म्हटलं जातं. It can be turned off but not turned on with gate pulse. It conducts during only 1/2 cycle of an alternating current wave. It can be turned on but not turned off with gate pulse. It can be turned on only during only 1/2 cycle of an alternating voltage wave. सो याचा आन्सर होतो ऑप्शन सी, दॅट इज द इट कॅन बी टर्न ऑन बट नॉट टर्न ऑफ विथ द गेट पल्स. SCRला सेमीकंडक्टर डिव्हाइस का म्हटलं जाते, बिकॉज तो टर्न ऑन होतो बट तो टर्न ऑफ होत नाही विथ गेट पल्स. नेक्स्ट क्वेश्चन इज, SCR कॅन बी टर्न ऑन बाय अप्लाइंग एनोड व्होल्टेज ॲट अ sufficiently fast rate, applying sufficiently large anode voltage, increasing SCR temperature to a sufficiently large value, applying adequately large gate current with SCR forward bias. From this the correct statement. यामधून कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे. सो 1 आणि 2 जे स्टेटमेंट आहेत ते करेक्ट आहे. सॉरी 1 and 2 नाही, 1 2 3 and 4 मीन्स ऑल करेक्ट आहेत. अप्लाइंग एनोड व्होल्टेज ॲट सफिशियंटली फास्ट रेट, अप्लाइंग सफिशियंट लार्ज एनोड व्होल्टेज, increasing SCR temperature to sufficiently large value,
and applying adequately large gate current with SCR forward bias. Next question is, thyristor can be turned off by reducing the current below the holding level, applying a negative voltage to the anode of the device, reducing gate current. From this the correct statement are. सो थायरिस्टर हा टर्न ऑफ केव्हा असतो, तर याचा आन्सर आहे रिड्युसिंग द करंट बिलो द होल्डिंग लेवल आणि अप्लाइंग द निगेटिव्ह व्होल्टेज टू दी ॲनोड ऑफ द डिव्हाइस, तेव्हा तो टर्न ऑफ होतो, म्हणजे 1 आणि 2. त्यानंतरचा क्वेश्चन होता, व्हॉट इज अ ट्रॅक. ट्रॅक कशाला म्हटलं जातं. सो ट्रॅक इट इज दी 2 थायरिस्टर, ज्याच्यामध्ये 2 थायरिस्टर असतील अँटी पॅरलल, त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅक म्हणतो. 2 थायरिस्टर. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज ट्रायक. ट्रायक इज अनकंट्रोल स्विच, सेमी कंट्रोल स्विच, फुल्ली कंट्रोल स्विच अँड नन ऑफ द अबोव. सो ट्रायक काय आहे. सो ट्रायक इज ए सेमी कंट्रोल स्विच. नेक्स्ट क्वेश्चन इज, दिस स्नबर सर्किट इज यूज्ड इन थायरिस्टर सर्किट फॉर. स्नबर सर्किट हा थायरिस्टरमध्ये यूज केला जातो बिकॉज ऑफ दी triggering phase shifting, di by dt protection and dv by dt protection. So dv by dt protection is the correct answer. Snubber circuit is used in thyristor circuit for dv by dt protection. Next question is, which of the following statement is not true. याच्यामधलं कोणतं स्टेटमेंट हे ट्रू नाही. सो फॉर SCR to be in conduction state, forward anode current must be greater than the latching current. For SCRs to be in blocking state, forward anode current must be lower than the holding current. When SCR in conduction state, then can be turned off by applying suitable gate pulse. When available breakdown takes place, SCRs enter into the. याच्यात 4 ऑप्शन आहेत, त्याच्यामधलं ऑप्शन सी हे करेक्ट आहे. When SCR in conduction state, they can be turned off by applying suitable gate pulse. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे की हे स्टेटमेंट चुकीचं आहे, नॉट ट्रू. Okay, next question is, during forward blocking state a thyristor is associated with. फॉरवर्ड ब्लॉकिंगच्या वेळी थायरिस्टर हा कशासोबत असोसिएट असतो, म्हणजे की कसा असतो. सो जेव्हा फॉरवर्ड ब्लॉकिंग स्टेट असते तेव्हा लो करंट आणि लार्ज व्होल्टेज आपल्याला मिळतं. देन ॲज कम्पेअर्ड टू पॉवर मॉस्फेट, अ VGT हॅज lower switching losses but higher conduction, higher switching losses and higher conduction loss, higher switching losses and lower conduction loss, then higher switching losses and lower conduction loss, lower switching losses and lower conduction loss. So answer is higher switching loss and lower conduction loss. Option C is the correct answer. Here next question is, which of the following device is not current trigger device. याच्यामधलं कोणतं करंट ट्रिगर डिव्हाइस नाही आहे. थायरिस्टर, GTO, ट्रायक अँड दी मॉस्फेट. सो करंट ट्रिगर डिव्हाइस याच्यामधलं नाही आहे असं विचारलं आहे. सो मॉस्फेट हे जे आहे करंट ट्रिगर डिव्हाइस नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, अ फॉरवर्ड व्होल्टेज कॅन बी अप्लाइड टू SCR आफ्टर इट्स. फॉरवर्ड व्होल्टेज हे अप्लाइड केलं जातं SCRवर, तर after its means anode current reduces to 0, gate recovery time, reverse recovery time and anode voltage reduces to 0. So याचा आन्सर आहे gate recovery time. Forward voltage can be applied to SCR after its gate recovery time. सो या व्हिडिओमध्ये आपण थोडेसे क्वेश्चन्स बघितले आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत महाट्रान्सकोच्या एक्झामसाठी. आणि जो महाडिस्कॉमचा पेपर झालेला आहे त्याचे AE-JEEचे शिफ्ट 1 शिफ्ट 2चे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते मी जे आले होते पेपरमध्ये त्याचं ॲनालिसिसचा व्हिडिओ, त्याचं एक्सप्लेनेशन क्वेश्चन्सचं ते आपण बघितलेलं आहे. सो तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि टेलिग्रामवरती जॉईन करा मला. सो तुम्हाला त्यावरती सर्व नोट्स मिळतील, डिस्क्रिप्टिव्ह नोट्ससुद्धा आणि काही MCQजचे PDF मिळतील. त्यानंतर जे काही कॉन्सेप्ट आहेत किंवा छोटे छोटे टॉपिक्स असतात त्याचे फोटोज मी इंस्टाग्रामवरती अपलोड करत असते. सो तुम्ही इंस्टाग्रामवरती पण जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.